नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बी मराठी न्यूजमध्ये। संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि 7 तारखेला जो काही निकाल लागणार होता तो आता पुढे ढकलून तो 9 तारखेला करण्यात आलेला आहे आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं जे काही मतदान आहे ते आता 7 तारखेला होणार आहे। त्या अनुषंगाने आता जे काही उमेदवार आहेत ते मतदारांपर्यंत पोहोचतायत आणि आपलं जे काही विजन आहे ते मतदारांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतायत। सध्या मी मोहोळ तालुक्यातील पेनूर हे अत्यंत महत्त्वाच्या जिल्हा परिषद गटामध्ये आहे आणि पेनूरच्या जिल्हा परिषद गटाचे भाजपचे अधिकृत उमेदवार रामदास चौरे माझ्यासोबत आहेत। कशा पद्धतीने त्यांना लोकांचा पाठिंबा आहे हे मला बघायचं आहे। भाई, खरं तर आता तुम्ही लोकांपर्यंत जाताय, घरोघरी जाताय, पण मतदानाची जी काही तारीख आहे आता ती 5 वरून 7 मध्ये करण्यात आलेली आहे। 7 तारखेला मतदान होणार आहे। कसं बघताय सगळ्या प्रक्रियेत? प्रथमतः आज या ठिकाणी अंकुली गावामध्ये आज मी आलो असता गेल्या 3 दिवसापूर्वी अत्यंत वाईट घटना महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये घडलेले। बरोबर। या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांचा अत्यंत दुःखद घटना या ठिकाणी घडली। विमान अपघातामध्ये अजितदादांचं दुःखद निधन झालं। त्यामुळं 3 दिवस आम्ही दुखवटा पाळून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा प्रचार यंत्रणेमध्ये आम्ही सहभाग घेतला नव्हता आणि आज त्या ठिकाणी पहिल्यांदा माननीय अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करतो। आणि आज अंकुली गावामध्ये या ठिकाणी मी आलेलो आहे आणि अंकुली गावामध्ये येत असताना प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन, घरोघरी जाऊन, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, यांच्या समस्या जाणून घेऊन, ज्यांच्या समस्या आहेत त्या समस्या दारापर्यंतच आपण येऊन सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय आणि त्याला मतरूपी आशीर्वाद मागतोय। आता खरं तर तुम्ही लोकांपर्यंत जाताय, मात्र तुम्ही ह्या भागात काही निवडणूक आली म्हणून सक्रिय नाही, तर गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही ह्या भागामध्ये काम करताय। तसं ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जाताना लोक आम्हाला बोलतात, तर आपण सतत लोकांमध्ये काम करत राहावं अशी का भावना आहे तुमची? लोकांमध्ये काम का करता? मला पहिल्यापासून राजकारणापेक्षा समाजकारण करण्याची आवड आहे आणि माझे पार्श्वभूमी सांगितले तर तुम्हाला सांगतो, माझी अत्यंत गरीब कुटुंबातून मी आलेला कार्यकर्ता आहे। परत मी 2007 पासून व्यावसायिक झालो। माझे मामा धनाजी बाबा आणि कैलासवासी त्यांच्या कृपा आशीर्वादाने मी या ठिकाणी व्यवसायाच्या उद्योगामध्ये पडलो। दुसरे माझे मामा मानाजी बापू माने या ठिकाणी राजकारण करत असल्यामुळे 2005ला मी पहिल्यांदा ग्रामपंचायतीची निवडणूक लढलो। त्या माध्यमातून ह्या ठिकाणी मी सातत्यानं राजकारणात गेले 25 वर्ष झालं राजकारण करतोय। परंतु राजकारण करत असताना कधीही आपण 100% राजकारण केलं नाही। 20% राजकारण आणि 80% समाजकारण करण्याची भूमिका आजपर्यंत आपण मांडलेली आहे आणि तेच भूमिका घेऊन आज या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलोय। परंतु मला माहिती नव्हतं की बाबा हे पुढं जिल्हा परिषद गट ओपन होणार आहे। अपेक्षा होत्या निवडणूक लढवायची आहे, परंतु उद्या आरक्षण पडेल न पडेल हा डोक्यात विषय न ठेवता या ठिकाणी मी हे निवडणूक लढतोय। आता कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद मिळतोय? लोक काय तुमच्याबद्दल मत व्यक्त करतायत किंवा काय लोकांचा कशा पद्धतीचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला असं वाटतं? गेल्या 5 वर्षापासून ह्या पंचक्रोशीतील या मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये मी पोहोचलेलो आहे। प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये असेल, त्यांच्या नडी अडचणीमध्ये असेल, या भागातील आमचे पार्टीचे सर्व नेते मंडळी यांच्या माध्यमातून असेल, प्रत्येकाच्या घरापर्यंत मी पोहोचलेलो आहे आणि जे माझ्या कानावर गोष्टी आल्या किंवा ज्या लोकांनी मला काम सांगितलं ते काम सोडवण्याचा सातत्यानं आपण प्रयत्न केलेला आहे। तर काय तुमची एक इमेज आहे या मतदारसंघात की रामदास भाई म्हणले की कामाचा माणूस, ती कशी डेव्हलप झाली? कामाचा माणूस नाही, एखाद्यानं मला अर्ध्या रात्री जर फोन केला तर मी फोन उचलतो आणि पहिल्यांदा त्याचा प्रश्न मार्गी लावतो। दुसरी गोष्ट, मी कुठं पैसे कमवायला राजकारणात आलेलो नाही। 100% आपल्याला समाजकारणाची आवड आहे, त्या दृष्टिकोन ठेवून आपण या ठिकाणी समाजकारण करतोय। त्यामुळं गेल्या 5 वर्षात अनेकांचे प्रश्न सोडवलेत आणि कुठलेही 1 रुपयाचे कुणाच्या अपेक्षा ठेवल्या नाहीत, कुणाची टक्केवारी घेतलेली नाही, कुणाचे 2 पैसे आपण बुडवले नाहीत, कुणाला फसवून कुणाच्या जमिनी घेतल्या नाहीत किंवा कुणाला असं त्रास दिलेला नाही, गुंडागिरी केली नाही। एक तर माझं शिक्षण BA झालेलं आहे, त्यामुळं आपल्याला माहिती आहे समाजामध्ये समाजाला काय लागतंय किंवा शेतकरी असतील, कष्टकरी, ग्रामीण भागातले जे लोक आहेत त्यांना काय अपेक्षित आहे हे मला गेल्या 20 वर्षाच्या राजकारणामध्ये माहिती असल्यामुळं ज्या गोष्टी आपल्याला या लोकांना पाहिजे त्या गोष्टी आपण दिल्या पाहिजे। कारण शासनाच्या भरपूर योजना आहेत, ही योजना ज्याला माहिती आहे त्या आपल्या भागातल्या लोकांना मिळाल्या पाहिजे हा हेतू माझ्या डोक्यात आहे आणि हा हेतू ठेवून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 100% जिल्हा परिषदे माध्यमातून असेल, शासनाच्या माध्यमातून असेल, या ठिकाणी प्रत्येकाच्या घरोघरी या ठिकाणी गेल्या पाहिजे।
ह्या भागातील प्रश्न अत्यंत बिकट प्रश्न कुठले आहेत? या भागामध्ये लाईटचा प्रश्न आहे, ह्या भागामध्ये रस्त्याचे बिकट प्रश्न आहेत, ह्या भागामध्ये आरोग्याचे प्रश्न आहेत, प्रत्येकांच्या शेतकऱ्यांच्या निगडीत असणारे पाण्याचे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न 100% आपण ह्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयभाऊ गोरे असतील, ते ग्रामविकास मंत्री असल्यामुळं बरोबर आपल्याला शाश्वत निधी आणि योगायोगानं ते ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. बरोबर. त्यामुळे जेवढा काय निधी हा सोलापूर जिल्ह्यासाठी येईल त्यांच्या माध्यमातूनच येणार आहे. त्यामुळे मला खात्री आहे, परवाच 15 दिवसापूर्वी आम्ही त्यांना भेटलो, त्यांनी मला शाबासकी दिली. या तालुक्याचे आमदार आदरणीय राजन मालक असतील, यशवंत आत्ते असतील, बाळराजे असतील, यांचे पण मी आशीर्वाद घेतले. आणि त्या ठिकाणी जयभाऊकडे गेले असताना जयभाऊने सांगितलं, तुला मागेल तेवढा निधी द्यायला तयार आहे. गेल्या 15 दिवसापूर्वीच मला त्यांनी 6 कोटी रुपयाची कामं या मतदारसंघामध्ये करण्याकरता दिलेले आहे. आणि नवीन ट्रान्सफॉर्मर, या शेतकऱ्यांच्या बऱ्याचशे प्रश्न असतात की लाईट नाही, त्यामुळे शेतीचं नुकसान होते. त्यामुळे नवीन 22 ट्रान्सफॉर्मर गेल्या 15 दिवसापूर्वी मला मंजुरी त्याने दिलेली आहे. लवकरच ते या ठिकाणी इलेक्शन झाल्यानंतर ते ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्याचे बसतील, ह्याचा मला आनंद आहे. कारण आज आम्ही भाजपमध्ये नसतो तर ही गोष्ट घडली नसती. बरोबर. परंतु आज सत्तेमध्ये आहेत, पालकमंत्री इतकं खमके आहेत, 100% आपण एखादं पत्र दिलं तर ते काम सोडू शकतात. त्यामुळं आता जेवढं आम्ही आश्वासन देतोय 100% ते आश्वासन पूर्तता होईल याची गॅरंटी असल्यामुळं या मतदारसंघामधले मायबाप जनता 100% भाजपच्या पाठीमागे राहील. आणि रामदास चौरेला आणि माझ्या पंचायत समिती गणातले 2 उमेदवार हे 5,000च्या पुढच्या मतानं निवडून देतील अशी अपेक्षा आहे. आता तुमच्या समोर जिल्हा परिषदेला चरणराज चौरे म्हणून आहेत, ते शिंदे गटाकडून आहेत, तर काय त्यांचं आव्हान वगैरे वाटतं का तुम्हाला? आव्हान वाटत नाही. लोकांना राजकारण आलं की खोटं बोलून कोणाची तर मतं घ्यायची सवय लागलेली आहे. गेल्या 1.5-2 वर्षापूर्वी असाच प्रकार विधानसभेच्या बाबतीमध्ये घडलेला आहे. त्यामुळं लोकांना आता त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. ज्या लोकांनी यशवंत त्या मानेसाहेब सारख्या माणसाला की अत्यंत सुशिक्षित काम करणारा माणूस, कामाचा माणूस म्हणून यशवंत माने साहेबांकडे ओळखलं होतं, बघत होते. परंतु त्या माणसाला सुद्धा गेल्या 1.5 वर्षापूर्वी वेगळ्या कारणानं लोकांना पाडलं गेलं. त्याचा पश्चाताप ह्या मतदारसंघामध्ये संबंध होतोय. तुम्ही आता बघितलं असेल, कुरुल ते पंढरपूर रस्ता कॉन्क्रीट झालाय. बरोबर. बेगमपूर ते देगाव रस्ता या ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता झालाय. या ठिकाणी अंखोली ते पुळूज रस्ता कॉन्क्रीट झालेला आहे. असे अनेक मोठे प्रकल्प 1.5 वर्ष निवडणुकीला होऊन सुद्धा या ठिकाणी आज कामं चालल्यानंतर त्याच मायबाप शेतकऱ्यांना वाटायला लागलं की आपण ज्या माणसाला मतदान केलं नाही त्या माणसाची कामं आज दिसायला लागलेली आहेत. त्यामुळं मला निश्चितपणाने या ठिकाणी सांगायचं आहे की गेल्या वेळेस जी चूक केली ती चूक ही शेतकरी, मायबाप जनता, दीनदलित, कष्टकरी लोक या ठिकाणी 100% परत करणार नाही. कारण त्याला पश्चाताप अशा प्रकारे झालेला आहे. त्यामुळे 100% मला विश्वास आणि खात्री आहे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये मागच्या वेळेची चूक दुरुस्त करून या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ह्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या ह्याच्यामध्ये पाठवतील. राहिला प्रश्न तुम्ही समोरच्या उमेदवाराबाबत म्हणला, परंतु त्या उमेदवाराबाबत सांगायचं म्हटलं तर माझ्यापेक्षा तुम्ही ज्या जनतेमध्ये प्रतिक्रिया घ्या ते सांगतील लोक आपल्याला. कारण एखादं पत्र घ्यायचं, समोरचा व्यक्ती गेल्या 1.5 वर्षापासून जिल्हा नियोजनचा समितीचा सदस्य नसताना सुद्धा भासवण्याचा प्रयत्न करतात की मी जिल्हा नियोजन समितीचा सदस्य, पत्र देतात. त्या लोकांनी पेनवर सोडून एकही नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर केलेला नाही. परंतु अनेक शेतकऱ्याला माझ्या फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे की मी नवीन ट्रान्सफॉर्मर देतो, माझं पत्र घेऊन जावं, एस्टिमेट करा. परंतु एकही ट्रान्सफॉर्मर त्यांनी दिलेला नाही. जळालेला ट्रान्सफॉर्मर दिल्यामुळे शेतकऱ्यासाठी फार मोठी गोष्ट नाही आहे. कारण ते सरकारचं MSCBचं काम आहे. आज या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी लाईट बिल माफच केलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी DP आणायसाठी कुठला पैसे भरायची आवश्यकता नाही. त्यामुळे सामान्य माझा शेतकरी जर त्या ठिकाणी DPची मागणी करायला गेला, जळालेला DP, तर तो मिळू शकतो. परंतु आजकाल काय झालंय की DP जळाला तर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला सांगितलं जात आहे की DP जळालेला DP बसवला, त्याची बाईट घ्या आणि ते सोशल मीडियावर टाका. अशा प्रकारचं या ठिकाणी त्या लोकांना त्रास देण्याचं काम होतंय. पण नवीन ट्रान्सफॉर्मर झाला आणि त्याचं उद्घाटन केलं तर मला सुद्धा समाधान वाटेल. पण जळालेल्या ट्रान्सफॉर्मर सुद्धा श्रेय घेण्याचं या ठिकाणी काम होतंय. ह्याच्यासारखी अजून खेदाची बाब कुठली आहे? आणि राहिला प्रश्न तुम्ही जे म्हणताय ना, त्या लोकांना ह्या माध्यमातून मला सांगणं आहे, ह्या जिल्ह्याचे
तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील साहेबांनी हा निधी त्यांनी जे पेनूर पाटकुलमध्ये जो खर्चलेला आहे तो निधी चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून दिलेला होता. त्याच्यानंतर ह्यांना कुठल्याही प्रकारचा निधी आलेला नाही आणि ह्याच्या पुढं त्यांना निधी कुठल्या प्रकारचा मिळणार नाही असं मला 100% खात्री आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल त्याच्या विनंतीस मान देऊनच या ठिकाणी जे काय निधी असतील मग त्यातला भारतीय जनता पार्टीचा साधा कार्यकर्ता असेल, जिल्हाध्यक्ष असतील, आमचे तालुकाध्यक्ष यांच्या पत्राला सुद्धा किंमत असणार आहे. परंतु दुसऱ्या कुठल्याही विरोधकांना मला वाटत नाही की बाबा आज विरोधातल्या आमदाराला 5 कोटीचं या ठिकाणी निधी मिळतोय. 5 कोटी निधी या तालुक्याला कसा पुरणार तुम्ही सांगा. पण आश्वासन देताना इथं 500 कोटी दिली जातात पण ॲक्च्युली त्याला निधी मिळतो 5 लाख रुपये. ह्या जनतेला आता सगळं कळलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% असल्या लोकांना, खोटं बोलणाऱ्या लोकांना वेड्यात काढणाऱ्या लोकांना ही जनता 100% घरी बसल्याशिवाय राहणार नाही एवढं जनमित्तानं सांगतो. तुमचे मामा पण काय तुमच्यासोबत येतील चर्चा? खरं तर आपल्या माध्यमातून आपण जो प्रश्न विचारला या तालुक्याचे नेते आदरणीय मानाजी बापू माने हे माझे मामा आहेत. अनेक दिवसापासून या भागाचं ते नेतृत्व करतायत. परंतु त्यांनी निवडणुकीत या ठिकाणी फॉर्म विड्रॉल केला. खरं तर राजकारणात त्यांच्या हाताला धरूनच मी राजकारणात आलेलो आहे. राजकारणात तर त्यांनी मला 2005ला आणलेलं आहे. त्यामुळे मला खात्री वाटते की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते असतील, त्यांच्याबरोबर असणारे सर्व कार्यकर्ते असतील, ते मला 100% दगडापेक्षा येट मऊ म्हणून ह्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ते आशीर्वाद देतील अशी अपेक्षा आहे. काय आता मतदारांना आव्हान काय करतं? मतदाराला आव्हान म्हणजे येणाऱ्या 7 तारखेला 100% भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या समोरचं बटन दाबल्यानंतर या पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये जे अपेक्षित विकास पाहिजे आहे, रस्ते, लाईट, पाणी, वीज, आरोग्याचा प्रश्न हे सोडवण्याकरता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मतदान केल्याशिवाय या ठिकाणी विकास होणार नाही. एवढंच या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून ह्या ठिकाणी या पेनूर जिल्हा परिषद गटातील मायबाप मतदार बंधूंना करतो. ठीक आहे. तर हे होते रामदास चौरे जे भारतीय जनता पार्टीचे पेनूर गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांनी त्यांचं जे काही व्हिजन आहे ते माध्यमांसमोर मांडलेलं आहे. ते सातत्यानं लोकांमध्ये जात आहेत. होम टू होम विशेष करून त्यांचा प्रचार सुरू आहे आणि त्यांच्या प्रचाराला मतदार कसा प्रतिसाद देत आहेत ते मात्र 9 तारखेच्या मतदानातून स्पष्ट होणार आहे. गोपाळ माळेसोबत मी गणेश गायकवाड, AB मराठी न्यूज, अंकोली.